हॅलो इंस्टाग्राम फॅमिली, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल नथीचा तोरा। आज आपण एडीस्टोन मंगळसूत्र कसं बनवणार आहोत ते पाहूया। त्यामध्ये फर्स्ट आपण 18 गेज वायर घेतलेली आहे। त्यानंतर एक एडी बॉल घेतलेला आहे आपण। त्यामध्ये ग्रीन कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत। 6 mm चे क्रिस्टल आहेत हे ग्रीन कलरचे। त्यानंतर जो स्टोन आहे आणि स्टोनच्या खाली जो चंद्र आहे तो एकदम एकमेकांना जॉईंट आहे। त्यानंतर कॅप यूज करणार आहोत आपण। क्रिस्टलच्या साइडने लावायला ह्या कॅप आहेत, ज्या छोट्या असतात मोठ्या असतात। आपण याच्या छोट्या यूज करणार आहोत। आपला क्रिस्टल छोटा आहे म्हणून आपण ते छोटे यूज करणार आहोत। त्यानंतर हे जे गोल मण्यांचं आहे साइडने त्याला मोती आहेत व्हाईट कलरचे, ते यूज करणार आहोत आपण फिनिशिंगसाठी। सगळं मटेरियल तुम्ही एकदा पाहून घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या मटेरियलची लिस्ट देणारच आहे। त्यानंतर हे जे आहेत गोल्डन मनी आहेत 0 नंबरचे, ते यूज करणार आहोत आपण। त्यानंतर हे जॅपनीज मोती आहेत। मोत्यांमध्ये प्रकार असतात, त्यामध्ये हे जॅपनीज मोती आहेत। 4 नंबरचे मोती आहेत हे जॅपनीज मोती। फर्स्ट आपण जी वायर घेतलेली आहे 18 गेज वायर घेतलेली आहे, प्लायरच्या सहाय्याने त्याचा लूप करून घ्यायचा आहे। असा राऊंड करत पूर्णपणे त्याचा एक छोटासा लूप करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहे असे 2-3 राऊंडचा लूप करून घ्यायचा आहे। प्लायरच्या सहाय्याने ते एकदा पूर्णपणे प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते एकावर एक येणार नाही, असं सेपरेट राहील। त्यासाठी ते प्लायरने एकदा असं पूर्णपणे प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली जी एक्स्ट्रा वायर आहे ती वायर आपण कट करून घेणार आहोत। जी एक्स्ट्रा वायर आहे ती कट करून घ्यायची आहे। कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा लूप तयार झाला आहे। हा लूप आपण जे स्टोन आपण घेतलेले आहे त्या स्टोनच्या बॅक साईडला पॅक करणार आहोत। त्यासाठी 0.3 mm ची वायर लागणार आहे आपल्याला, फिक्सिंग वायर। त्या फिक्सिंग वायरने आपण हा लूप एकदम पॅक करून घेणार आहोत। चारही साईडने हा लूप एकदम पॅक करून घेणार आहोत आपण। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा लूप मी एकदा पॅक केलेला आहे। तो कसा पॅक केलेला आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे पाहू शकता। खालून वरतून वायर घेऊन हा लूप जो आहे तो जो एडीस्टोन आहे त्याला आपण पूर्णपणे पॅक करून घेणार आहोत। हे जे मंगळसूत्र आपण बनवतोय तो लॉंगमध्ये आहे। शॉर्ट मंगळसूत्र कसं बनवायचं, इनविजिबल मंगळसूत्र कसं बनवायचं, हे सगळे व्हिडिओ मी डिटेलमध्ये लवकरच चॅनलवर पोस्ट करणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। एडीस्टोन नथ बनवायची कशी, त्यानंतर नेम नथ बनवायची कशी, हे सगळे व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर एक करून पोस्ट करणार आहे। रोज एक व्हिडिओ माझा येत जाईल। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा जो लूप आहे तो एडीस्टोनला पूर्णपणे आपण पॅक केलेला आहे। तुम्ही पाहू शकता हा एकदम पॅक झालेला आहे। असंच तुम्हाला 4 ते 5 वेळा हा पॅक करायचा आहे। त्यानंतर आपण मोती आणि मण्यांचं राऊंड करून घेणार आहोत स्टोनच्या खालच्या साईडला। त्यामध्ये हा जॅपनीज मोती आणि जो मणी आहे गोल्डन कलरचा तो टाकणार आहोत आपण। त्यामध्ये तुम्ही परत एकदा पाहू शकता, मी परत एकदा व्हिडिओ टाकलेला आहे। जो जॅपनीज मोती आहे आणि त्यानंतर जो 0 नंबरचा मणी आहे तो टाकायचा आहे आणि तो पूर्ण खाली घेऊन जो जॅपनीज मोती आहे त्याच्यामधून ती फिक्सिंग वायर बाहेर काढायची आहे। फक्त मोत्यामधून बाहेर काढायची आहे, मणीमधून बाहेर काढायची नाही आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये फक्त मोत्यामधून वायर मी बाहेर काढलेली आहे। कधी कधी काय होतं ती वायर पटकन बाहेर येत नाही, पण ती मोत्यामधूनच बाहेर काढायची आहे। एकदम पॅक टाईट करायचं आहे त्यामध्ये। त्यानंतर परत एक मोती आणि एक मणी पुन्हा टाकायचं आहे आणि पुन्हा तशीच वायर बाहेर काढायची। फक्त मोत्यामधून ती वायर बाहेर काढायची आहे। जॅपनीज मोती आणि एक छोटा गोल्डन मनी। जी फिक्सिंग वायर आहे ती मोत्यामधून बाहेर काढायची आहे आणि जेव्हा आपण बाहेर काढतो ना ती वायर, तेव्हा जे 2 मोती आहेत, फर्स्टवाला आणि आत्ता जो टाकलाय तो एकदम टाईट पकडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ती वायर बाहेर काढायची, जेणेकरून जो गॅप आहे तो गॅप राहणार नाही। 2 मोत्यांमध्ये आपल्याला गॅप ठेवायचा नाही आहे। तर जर गॅप राहिला तर ते चांगलं दिसत नाही। पूर्णपणे गॅप भरून काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये गॅप राहिलेला नाही आहे 2 मण्यांमध्ये।
असाच एक मोती आणि मणी टाकून पूर्ण राऊंड जो छोट्या खालचा जो चंद्र आहे त्या चंद्राला पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे मोत्यांचा आणि मण्यांचा. त्यानंतर हे असं एकदम पॅक करून घ्यायचं आहे. दोन्ही आपले तयार आहेत. त्यानंतर आपल्याला लूप करायचं आहे, पण जेव्हा लूप करायचा असतो तेव्हा लूप इतकीच वायर शिल्लक राहिली पाहिजे. जे एक्स्ट्रा वायर आहे ती कट करून टाकायची असते. आपण वायर कट केलेली आहे आणि आता लूप करायचं आहे आपल्याला. लूप करून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण लूप केलेला आहे त्याला. अशा दोन्ही जे स्टोन आहे त्या दोन्ही स्टोनला लूप करून घ्यायचं. हा दुसरा स्टोन आहे त्यालाही आपण तसंच सेम लूप करून घेणार आहोत. दोन्ही लूप करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर जी 18 गेज वायर आहे त्या 18 गेज वायर घ्यायची आहे आपल्याला 5 ते 6 सेंटी. त्यानंतर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ॲड करू शकता. आता मी हे एक मनी क्रिस्टल, त्यानंतर क्रिस्टलला कॅप बसवली आहे. त्यानंतर जो गोल्डन मनी आहे, गोल्डन मनी जो व्हाईट कलरचा मनी आहे ते टाकत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कसं कसं टाकलं आहे ते. मध्ये जो आपण बनवलेला लूप बनवून जे स्टोन टाकलेले आहेत ते स्टोन स्टोनच्या 2 वाट्या तयार झाल्या आहेत, ते वाट्या टाकल्या आहेत. त्यामध्ये मी एक एडिबलचं सुद्धा यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही असंही करू शकता, पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दुसरी डिझाईन बनवू शकता जसं तुम्हाला हवी आहे तशी. पण मी जी डिझाईन केलेली आहे जर ती तुम्हाला करायची असेल ती सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता. एक एक करून मी हे सगळं टाकलेलं आहे. या सगळ्याची लिस्ट आहे मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जे जे यूज केलेलं आहे व्हिडिओमध्ये ते. जसं आपण स्टोन जो आपण एडी बॉल टाकला ते एडी बॉलच्या आतमध्ये जसं केलं तसंच सेम दुसऱ्याही साईडला करायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या वाट्या आहेत त्या वाट्या एकदम सुंदर दिसतील आणि दोन्ही साईडला सेम सेम दिसेल. वेगवेगळं केलं तर ते चांगलं दिसणार नाही. त्यामध्ये जसं ग्रीन ह्या साईडला टाकलेत त्या साईडला सुद्धा टाकलेत. जे व्हाईट आपण हे जे व्हाईट राऊंड आहेत ते सुद्धा दोन्ही साईडला टाकलेत. तुम्ही पाहू शकता ह्या वाट्या अशा मी बनवलेल्या आहेत. त्यानंतर जी एक्स्ट्रा वायर आहे ती वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे. जेवढा लूप बनवता येईल तेवढीच वायर शिल्लक ठेवायची आहे. बाकीची जी एक्स्ट्रा वायर आहे ती आपण कट करून घेणार आहोत. ही वायर पूर्णपणे कट करायची आहे. जो लूप आहे लूप जेवढा करता येईल तेवढी वायरच आपण शिल्लक ठेवायची आहे आणि जी वायर शिल्लक राहिलेली आहे त्याचा आपण लूप करून घेणार आहोत. प्लायरच्या साहाय्याने त्याचा लूप करून घ्यायचा आहे. फर्स्ट लूप आपण आधीच केलेला असतो आणि हा जो लूप आहे हा पूर्ण आपलं मटेरियल पूर्ण आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हा लूप केलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम. त्यानंतर ही क्रिस्टल माळ आहे. ही 30 इंच माळ आहे. त्याच्यामध्ये 36 इंच 24 इंच भेटते. तुम्हाला जशी पाहिजे आहे तशी तुम्ही घेऊ शकता. पण ही 30 इंच आहे. मला 30 इंच सफिशियंट वाटली म्हणून मी 30 इंच घेतली. त्यामध्ये जम्परिंग यूज करून आपण क्रिस्टल आणि ह्या जो आपण वाटी बनवली आहे त्या वाट्यामध्ये जम्परिंगचं यूज करून त्याला अटॅच करणार आहोत. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम जम्परिंग यूज करून ती जी क्रिस्टलची माळ आहे ती आपल्याला पूर्णपणे अटॅच करून घ्यायची आहे आणि प्लायरच्या साहाय्याने ते एकदम प्रॉपर बसवून घ्यायचं जेणेकरून ते निघणार नाही. असा होता आजचा हा व्हिडिओ. आपण यामध्ये स्टोन मंगळसूत्र कसं बनवायचं आहे ते शिकलो आहे. मी पाहू शकता एकदम सुंदर दिसतं. ओकेजनल यूज करू शकता. कुठे जायचं असेल कोणतं फेस्टिवल असेल त्याला यूज करू शकता. एकदम सुंदर दिसतं. साडीवर एकदम छान दिसतं असं हे मंगळसूत्र. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.